आतली सगळी मंडप मधली फोकस सुरू करा. सगळ्यांना जय शिवराय. हे इथं एक तर प्रचंड पाऊस तरी इतके लोक आपले पावसात यायला लागले ते एक वाईट वाटतं. रात्री 10-15 हजार पोरं चिखलात उभं असते. कोणी खाली बसत नाही, झोपत नाही. कालच्या दिवशी तर मला काही कळलं नाही. काल प्रचंड त्रास होत होता, पण रात्री 5-7 सलाईन लावले. त्यामुळे आज समजायला लागले किती हाल झाले पोराचे. रात्री मी 2-3 वाजता उठून बसलो होतो, त्यावेळेस सगळे पोरं चिखला त्याच्यात उभं होते. पावसात कुडकुडत यायला लागले पोरं, कुडकुडत अशी. मीडियाचे बांधव साक्षीदार ती सोपी गोष्ट नाही. एक तर रस्ता नाही, मुसळधार पाऊस रोज चालू आहे, रोज. आत्ता आपण बोलतोय तरी 2 पाऊस चालू आहे. लोक पावसात यायला लागले. सगळं चिखलाचा रस्ता, उभा राहायला जागा नाही, सगळं काकडून चालले. दिवसभरात 60-70 हजार लोक यात अंतरवाली दिली. रात्री 10-15 हजार पोरं चिखलात उभा असते. याला वाईट वाटतं. आपण काय दाखवण्यासाठी आंदोलन नाही करत. हे आंदोलन आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना संधी म्हणून केलेलं उपोषण. मी, माझा समाज, आम्ही राजकीय भाषा बोलत नाही किंवा आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही. तुम्ही आम्हाला ओबीसीतून असणारं 83 क्रमांकाला असणारं मराठा आणि कुणबी एकच आरक्षण देऊन टाका आणि आहे त्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. यासाठी आपण हे त्यांच्यासाठी संधी म्हणून त्यांना केलेलं आंदोलन होतं. हे भारतात, महाराष्ट्रात असं पहिल्यांदा असेल की कुणाला संधी देण्यासाठी सुद्धा आंदोलन केलं जातं. मला नाही जास्त बोलायचं, कारण मी जर ठरवलंच आता मी राजकीय भाषा बोलणार नाही, तर जे माझा मुद्दा आहे तो मी क्लिअर सांगतो. फडणवीस साहेब मराठा आणि कुणबी 83 क्रमांकाला सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून त्याची अंमलबजावणी करा. थांबू नका, आशावर जगू नका. अवतीभोवती असणाऱ्या खोट्या गोतावळ्याच्या नादात मराठ्यांना तुमच्यापासून लांब जाऊ देऊ नका. 1. 2. तुमच्या हाताने तुमची सत्ता फडणवीस साहेब तुम्ही पाडू नका मराठ्यांच्या विरोधात जाऊ. हे आम्ही तुम्हाला शहाणपणाची भूमिका सांगतो. बाकीचं पुढचं बघू काय असतं. आता हे 3रा मुद्दा. जर मराठ्यावर यांनी धोका केला, यांनी म्हणजे पक्षांनी, सत्ताधाऱ्यांनी किंवा पक्षाच्या नेत्यांनी जर आपल्या लेकराशी धोका केला तर गरिबापासून श्रीमंतांपर्यंत, राजकारण्यांपासून कष्टकरी मजुरांपर्यंत सगळ्या मराठ्यांना सांगतो, त्यांनी जरी तुमच्या मुलाशी धोका केला, तुम्ही तुमच्या लेकराशी धोका करू नका. स्वतःच्या जातीशी आणि स्वतःच्या मुलाशी मराठ्यांनी धोका करू नका. हे तुम्हाला हात जोडून 3रा मुद्दा सांगतो. जरी नेत्यांनी
आणि पक्षाने आपल्याशी धोका केला, आपण मात्र आपल्या लेकराशी आणि जातीशी धोका करून पुन्हा राजकारणाच्या नेत्याला किंवा त्याच्या पोराला मोठं करू नका आणि आपल्या लेकराचं वाटोळं करू नका. हे मला तुम्हाला हात जोडून सांगायचं. मला जे सांगायचं होतं ते मी महत्त्वाच्या या 3 गोष्टी, समाजाला 1 आणि फडणवीस साहेबाला 2, एकूण 3 मुद्दे सांगितले. या पलीकडे मला बोलायचं नाही. आता राहिला विषय माझ्या समाजाचा. काल लोक कोरडे पडले, अक्षरशः रडून, तुम्ही पाणी घ्या, उपचार घ्या. मी बोलत नाही, ही मीडिया बोलती, मीडियाने बघितलंय आणि आम्हाला कोणाला दाखायची गरज नाही माझा मराठा काय आहे. एक येत नसल्यावर लोक नाटकं करावं लागत असते. इथे बघा डोक्यावरती गरजत आहे, इजाला होत्या 2000 पाऊशे, तरी मराठी इथं उभा आहे. आता तुम्ही फ्रेम दिले असतील त्यामुळे तुम्हाला बहुतेक कॅमेरा फिरत येत नसेल, पण पावसात आत्ताही लोक किती उभा आहेत. जर विनंतीनं तुम्ही दाखवलं ना तर या राज्याला सरकारला कळण खरंच मराठी शिकला तर रेंद्यात सुद्धा उभा आहेत. ते बी लाखात आहेत, हजारात नाहीत. ही सत्य परिस्थिती. कोणत्या बाजूला तुम्ही वळाला तरी मराठी दिसते. कालचा दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता. इतक्या वेदना होत होत्या खूप, आणि माझ्या समाजासाठी सुद्धा कालचा दिवस लय वाईट होता. काल इतक्या रडलेला आवाज कानावर येत होता ना, असं वाटत होतं कधीच उपोषण करायचं नाही. आता इतक्या आवडत होत्या बायाने, कोरडे पडले होते लोक, कोरडे. मला वाटलं 2 का काहीतरी बिशे सुद्धा पडले, त्यातले 2 का 3 जण. हे मला नाही सर. मग शेवटी जरी मुलगा म्हणून काम करत असलो तर जा नाही, आणि मी कुठं दसऱ्यासाठी करतो. मराठा समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे म्हणूनच करतो. मी माझ्या स्वार्थासाठी नाही करत. पण तुम्ही ऐकतच नाही. कामधंदे बघून इकडं चिखलात यायचं. मी आहे म्हणून नाही कित्येक तरी वेळेस. मी एकटा असलं म्हणजे मला थोडं फ्रेश काम करता येतं. तुम्ही मायबाप असले की माझ्यावर दडपण येतात. तुम्हाला काय होऊ नये. काय काहीच्या गाड्या सटकल्यात, मोठमोठ्याला खड्ड्यात गेल्या, इतर रस्ते बंद केल्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूने जावं लागलं. कॅनॉलच्या रोडने जावं लागलं, काहीला चिखलात जायला लागलं. कालचा दिवस अवघड होता. काल आया बहिणी खूप आवडत होत्या की तुम्ही उपोषण नाही करायचं, तुम्ही पाणी घ्या, सलाईन घ्या. मला नाही वाटत मी मुद्दाम करावं म्हणून. पण शेवटी एखाद्याचा मी मुलगा आहे, एवढ्या मोठ्या समाजाचा मी मुलगा आहे, माझ्या खांद्यावर जबाबदारी एवढं समजून घ्या. कधीच मराठ्यांचे पोरं हे लोक मोठे करू लागणार नाहीत. आपलेच श्रीमंत मराठी, आपल्या गरीब मराठ्यालाच एकजूट येऊन एक ताकद दाखवून आपले लेकरं मोठे करावं लागणार. लय केले होते मी 70 वर्षात लोक मोठे, लय मोठे गेले. आपल्या लेकराचं काय. आज शेतकरी मराठा रात्रंदिवस शेतात काम करून चिखलात, पावसात, उन्हात वाट बघतो माझं लेकरू कधी नोकरीला लागत. पैसे घातलेत, कष्ट केलेत, व्याजाने काढले, ते वाट बघतोय आरक्षणाची. मजूर मराठा वाट बघतो आरक्षणाची. कोण वाट बघत नाही मराठ्यांचं. प्रत्येक पक्षात असणारा मराठा आरक्षणाची वाट बघतो. प्रत्येक पक्षात. शेवटी त्याचं पोरग जर एखाद्या टक्क्यावर हुकलं आणि ते जरी सत्तेत असला तरीही त्याला इतकं वाईट वाटतं की आपण सत्तेत असून फक्त आरक्षण नसल्यामुळं आपल्या पोराचं किंवा आपल्या पोरीचं आयुष्य बरोबर झालं. कोणत्या राजकीय पक्षातल्या मराठ्याला वाटत नाही की आरक्षण नाही मिळालं पाहिजे. कोणत्या शिक्षकाला वाटत नाही. प्रत्येक शिक्षक वाट बघतोय आज आरक्षणाची. पोलिसांमध्ये असणारा प्रत्येक पोलीस वाट बघतोय आरक्षणाची. एसटी ड्रायव्हर, कंडक्टर असणाऱ्या मराठा सुद्धा वाट बघतोय.
हमाली करणारे मराठे ते वाट बघते. कंपन्यात, मुंबई पुण्यात शहरात काम करतात आमचे लोक. कंपन्यात करतात, कोणी कुणाच्या दारासमोर राखाने, कोणी हॉटेल टाकलेत, कोणी टपऱ्या टाकल्या, कोणी रिक्षा चालवतात, कोणी जिपा चालवते, कोणी ट्रॅव्हल चालवतोय, कोणी ट्रक चालवतोय, कोणी रोडच्या लाईनच्या गाड्यावर आहे. प्रत्येक मायबाप, टॅक्सी चालवणारा मायबाप वाट बघतो की माझा आरक्षण जर मिळालं तर माझं लेकरू अधिकारी होणार. प्रत्येक मराठा वाट बघतो. डॉक्टर मराठा वाट बघतोय, मराठा वकील तोही आरक्षणाची वाट बघतोय. वारकरी मराठा, महाराज असणारा मराठा वाट बघतोय आरक्षणाची. कोणतं क्षेत्र असं नाहीये की तहसीलमध्ये काम करणारा माझा अधिकारी असू द्या, कर्मचारी असू द्या, कामगार असू द्या, ते वाट बघतो आरक्षणाची. ऊस तोडणारा मराठा वाट बघतो, हमाली करणाराही बघतो. व्यवसायानं किंवा राजकारणानं असला तरी माणूस आरक्षणाची वाट बघतो. हे आरक्षण खूप महत्वाचं आहे. आपल्या आपल्या लेकराचं भविष्य याच्यात खूप मोठं होणार आहे म्हणून प्रत्येक मराठा वाट बघतो. फडणवीस साहेब आमचं एवढंच म्हणणं आहे, मराठा वाट बघतोय आरक्षणाची. माझा गरीब गरजवंत मराठा वाट बघतोय. तुम्हाला संधी दिलेली आहे. आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला नाही. आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलो, तेवढं आरक्षण द्या. तुम्हाला संधी आहे, तुम्ही संधी वायाला जाऊन देऊ नका. गणित जुळण्याच्या नादात मराठीच्या नादी लागून सगळे रांगोळी करून बसू नका. तुम्ही समजून घ्यावा, तो नका घेऊ. मी तर आता राजकीय भाषा बोलणार नाही, आचारसंहिता लागूच तर. आणि तुम्ही त्याच्यापर्यंत जर नाही दिलं, मग कोण कोण काय बोललं, कोण कोणी काय केलं ना, तुमच्या सगळं हिशोब पुरा कधी सगळ्याचं सोडणार नाही तुम्हाला एकाला सुद्धा. फक्त माझी भूमिका खूप माझ्यासाठी महत्वाची नाही. माझी भूमिका माझ्यासाठी महत्वाची नाही, माझ्या समाजासाठी महत्वाची. मला माझ्या समाजाला या किचडात नाही लोटायचं, म्हणून आम्हाला तिकडे जायचं नाही. तुम्हाला संधी आहे की ओबीसीतून 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. सरसकट मराठ्यांना मराठा आणि कुणबी एक प्रमाणपत्र देण्यासाठी अंमलबजावणी करा. आणि बाकीच्या सगळ्या सोयऱ्यांसह 3 गॅजेट जे काय मागण्या असतात त्या सगळ्या याची तुम्ही अंमलबजावणी करा. फडणवीस साहेब, या समाजाकडून तुम्हाला विनंती आहे. आणि दुसरं, तुमच्या हातानं सत्ता पाडू नका. जर नाही दिलं, माझ्या नावानं बोंबलायचं नाही. हे काय झालं, मी काहीच येऊ देणार नाही, माझा समाज सुद्धा काहीच येऊ देणार नाही. मी हे तुम्हाला तळतळीनं सांगतोय. ही धमकी नाही, इशारा नाही, मी हे तळतळीनं सांगतोय तुम्हाला. मला राजकारणाकडे नाही जायचं. मी आणि माझा समाज शब्दाला पक्का आहे. एकदा जर राजकारणाकडे नाही जाईल म्हणलं की नाही जाणार. हे माझ्या समाजाला माझ्याबद्दल माहिती आहे आणि मलाही माझ्या समाजाबद्दल माहिती आहे. एकदा नको म्हणलं ते काही करीत नाही म्हणून. कारण तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं ठरलं, फडणवीस साहेब, माझ्या लोकांना आता हाणलं मारलं गेलं. माझा कितीही विश्वास आहे समाजावर, सांगतो. गप बसा नुसतं म्हणलं, मार खाल्ला पण गप बसले. जर हे भिरडे असते तर यांनी हाडकं सुद्धा मोडून टाकले असते समाजाच्या पुढे. माझा समाज सहन करतो, गप बसतो. आम्ही सुद्धा नरड्याला लागूच तरच गप बसणार आहेत, नाही असं नाही. ते बघू पुढच्या पुढे विषय येतो. आता फक्त मराठ्यांनी शांत राहा, हे मात्र माझ्याकडून तुम्हाला कायमचं आव्हान असणार आहे. आरक्षण देणार आहेत आपण, नाही यांनी दिलं तर आपण सत्तेत घुसून आरक्षण घेणार आहेत, पण घेणार. त्याच्यात काही दुमत नाही. पण आपल्याला तिकडं जायचं नाही, राजकीय भाषा बोलायची नाही, म्हणून फडणवीस साहेबाला आपण संधी दिली. इथपर्यंत मी तुम्हाला क्लिअर केलं. आणि तुम्हाला आता शेवटचं सांगतो, या असल्या सलाईना घेऊन मी नाही उपोषण करू शकत.
हे सलाईन घेऊन मला 1 महिना काही होत नाही, मलाच नाही कोणालाच नाही. माणूस सलाईन घेतल्या तरी मरतो उपोषणात, हे खरं आहे. कारण त्याला अन्नच गेलं पाहिजे पोटात. नुसत्या सलाईनवर माणूस 27 दिवस जगू शकतो जास्तीत जास्त. पण ते मी इथं पडून राहणार सलाईन, मला काही होणार नाही. मला नुसत्या रात्री सलाईन दिल्या तर मी आज उठून बसलो. इतक्या खचाखच इंजेक्शन सोडली ते त्याच्यात, आणि इतक्या सलाईन सोडल्या की जशी त्यांना संधी सापडली असं मोटरीचा पैर सोडल्यासारखं दाना सोडून दिलं सगळं. मला बघून तो वर बघून तरच अर्धी बाटली संपलेली होती. मग काय करत होते का ती पित होती कुंकून, काय कुंकून खुपशेली काय केली इतकं. मग असं हे कोठडं मला वाटतं वैयक्तिक. सलाईन घेणं कोठड्यापणा नाही, माणूस त्यांनी जगत पण नाही. पण मी उठून बसलोय, मग असली इच्छा नाही. त्या असलं करून बघा काय इच्छा नाही. मी तुम्हाला किती मानतो हे सांगतो तुम्हाला. मी सलाईन घेणार, इथं पडून राहणार. तुम्ही लाखांनी येतच राहणार ना रे चिखला पावसाळ्यात. तुमचे हरभर करू का रे? रात्री 15-16 हजार पोरं चिखलात उभा असते. 15-16 हजार सोपा नाही. पोरं बसाना तो खाली उभा आहे ना. अशी जात नाही बघितली मी कधी, जगावर होणार बी नाही. इतके कट्टर जात आणि जातीचे पोरं माया लावणारे आणि कट्टर कवाच नाही पाहिजे जाते कोणाला. आणि यांना भीड म्हणल्यावर हे काय करते, अवघड आहे. माझं समाजाचे लेकर चिखल बघानात, पाऊस बघानात, कुठं उभा राहायला जागा मिळाली का बघानात, आंध्रातले खाली चुकाटा आहे का नाही, येड्या वावलीत काठे किती आहेत काय बघत नाही. गाड्या घसरल्या, खड्ड्यात गेल्या तशाच उचलून बाहेर काढतात, उचलून. मग आता हे जर गाड्या उचलून टांगत होते तर हाणणार एखादी चापट हाणतो चालता चालता, त्याचा किती भोगा करेल. मला एक जण व्हिडिओ दाखवला, गाडी खड्ड्यात गेलेली टक्कर उचलेली 5-25 जणांनी डांबरेट आयला. आणि एखाद्या गाडीला, एखाद्या मोटरसायकलला एखाद्या मग चापटीने मागून आणतो, त्याचं काय करते नाही. त्याला तर का ते काही सापडायचंच नाही. लय कट्टर जाते माझी. मला गर्व आहे, मी मरेपर्यंत तुमच्याशी नाही का तयारी करीत. मरेपर्यंत तुमचं लेकरू म्हणून तुम्हाला तुमचं लेकरू म्हणून आयुष्याला शोभून दिसन असंच वागा. तुमच्या मान खाली होऊन असं वागणार नाही. मला कितीही बदनाम करू नये, आणि खूप बदनामीचे डाव आणले त्यांनी माझ्या. मी नाही हटणार, नका काळजी करू. तुम्ही घरी झोपून राहिले तरी तुमच्या लेकराला आरक्षण देईल. आरक्षणच नाही नुसतं, तुमच्या शेती मालाला सुद्धा भाव द्यायला लावेल. त्याच्यात मी जात बघणार नाही. मी धनगराचे आरक्षण असेल, मुसलमानाचं आरक्षण असेल, यांच्या कोण घेतल्याशिवाय सोडणार. मी बदलत नसतो. मी बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग असेल, गोरगरीब ओबीसीचा आहे, 12 बलुतेदारांचा आहे. मी सगळ्यांच्या प्रश्नासाठी उभा राहणार. शेतकऱ्यासाठी तर खांद्याला खांदा लावून उभा राहणार. कसे द्यायचे. मला दुसरी गोष्ट काल आली. रात्री कलेक्टर साहेब आले होते 2-2:30 वाजता. SP साहेब आणि कलेक्टर साहेब, ADM साहेब पण होते, DYSP साहेब पण होते, बरेचसे होते. मला रात्री लय दिसत नव्हतं, डोळे उघडत होते पण कळत नव्हतं. मी नाही सांगत राहू वेदना माझ्या. लय काल सहन व्हायना म्हणून त्या तुम्हाला दिसल्या नाही, तर त्या बी मी दिसून दिल्या नसत्या तुम्हाला, कारण तुम्हाला सहन होत नाही म्हणून. ते काल मला सहन आणि इतके आव्हान लागले, पोटात पिळा पडला माझ्या सगळ्या आतड्याचा. त्यामुळे ते मला राहू. रात्री ते आले होते, मला वाटतं बहुतेक मुंबई कोर्टानं मला काय डिटेल सांगितलं नाही, आणखी पण वकील ते सगळे आले होते की तुम्ही उपचार घ्या असं हायकोर्टानं सांगितलंय. आणि मी हायकोर्टाचा सन्मान करतो म्हणून रात्री सलाईन घेतल्या. काल माझे मायबाप लोकही कोरडे पडले होते आरडून म्हणूनही मी सलाईन घेतल्या. पण मग ते आता इथं पडून राहून घेण्यापेक्षा ते उपोषण नाही केलेलं बरं. मी इथं ते पडून राहून काय उपयोग नाही. तसा माझा समाज खूप त्रासात जातो. मला काय झालं की मग ते तिकडं आंदोलन करणार, रस्त्यावर येणार, पावसात इकडे येणार, गावोचे गाव इकडे निघालेत. काल मला तच झाल्यापासून महाराष्ट्रात
इथं उभा राहायला जागा नाही. चिखलात त्यांचे किती हाल होते कोण सांगत नाही, दुखणे आले सांगत. मग नुसते सलाईन घेऊ आणि इथं पडून राहून तुमचे हाल करू, हे मला तरी एक मुलगा म्हणून शोभतंय का? मला तरी शोभतंय का? दिली संधी त्यांना. आता त्यांच्यासाठी एकट्या फडणवीस साहेबांसाठी 9 दिवसाचं उपोषण कडक झालंय, तपश्चर्या झाल्या. इथं पुढे वेळ आहेच ना त्यांना. आचारसंहितापर्यंत त्यांनी द्यायचं. मी राजकीय भाषा नाही वापरेना.